नमस्कार. आज आपण इतिहासाच्या एका अशा वळणावर जाणार आहोत जिथे माणसाने पहिल्यांदाच दगडाच्या पलीकडे जाऊन धातूंना हाताळायला सुरुवात केली. हा मानवी इतिहासातला एक खूप मोठा, खूप महत्त्वाचा बदल होता. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. जरा कल्पना करून बघा, एक असं जग जिथे हातातलं प्रत्येक हत्यार, प्रत्येक वस्तू फक्त आणि फक्त दगडाची आहे. किती मर्यादा असतील, नाही का? मग यातून बाहेर पडण्यासाठी पुढची झेप काय असेल? तोच बदल नेमका कसा घडला आणि त्याने संपूर्ण इतिहास कसा बदलला, हेच तर आपल्याला आज बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण हे सगळं 4 सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेऊ. सगळ्यात आधी या नव्या युगाची सुरुवात कशी झाली, मग तांब्याची जादू नक्की होती तरी काय, त्यानंतर या एका शोधामुळे समाज कसा घडत गेला आणि शेवटी याचा पुढच्या युगांवर काय परिणाम झाला. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, दगडाच्या दुनियेतून धातूच्या युगात. हा प्रवास खरंच खूपच रंजक आहे. हे बघा, साधारणपणे इसवी सन पूर्व 4000च्या आसपास हजारो वर्ष चाललेलं पाषाणयुग संपलं आणि तिथूनच सुरुवात झाली एका नव्या क्रांतिकारी पर्वाला, ताम्रयुगाला. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तांबं सापडलं म्हणजे लगेच दगडाची हत्यारं फेकून दिली असं नाही झालं. कारण शुद्ध तांबं माहितीये, ते थोडं मऊ असतं. त्यामुळे दगडाची गरज तशीच होती. म्हणूनच या काळाला ताम्रपाषाण युग असंही म्हणतात. म्हणजे तांबं आणि दगड दोन्ही एकत्र वापरले जात होते. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, तांब्याची जादू. म्हणजे नेमकं काय होतं हे तांबं आणि माणसाने त्याचा वापर करायला सुरुवात कशी केली? आणि हा होता तो क्षण ज्याने सगळं काही बदललं. विचार करा, हजारो वर्ष फक्त दगडाला घासून ठोकून आकार देणाऱ्या माणसाला पहिल्यांदाच कळलं की अरे, एक असा पदार्थ आहे ज्याला आपण वितळवू शकतो, त्याला हवा तसा आकार देऊ शकतो आणि खराब झालं तर परत वितळून नवं बनवू शकतो. हा शोध म्हणजे एक चमत्कारच होता, नाही का? आणि या एका शोधाने मग काय झालं तर माणसाचं आयुष्यच बदलून गेलं. शेतीसाठी धारधार कोयते बनले, जंगलतोडीसाठी मजबूत कुऱ्हाडी आल्या, शिकारीसाठी आणि संरक्षणासाठी टोकदार भाले, आणि इतकंच काय तर लोक स्वतःला सजवण्यासाठी तांब्याचे सुंदर दागिने आणि अलंकारसुद्धा बनवू लागले. ओके, तर आता तिसरा टप्पा. एका धातूच्या शोधाने फक्त हत्यारं नाही तर पूर्ण समाज कसा बदलला हे पाहणं खूप महत्वाचं आहे. हे कसं झालं माहितीये? एकामागोमाग एक गोष्टी घडत गेल्या. तांब्याच्या चांगल्या अवजारांमुळे शेती सोपी झाली, उत्पादन वाढलं आणि इतिहासात पहिल्यांदाच असं झालं की लोकांकडे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त धान्य शिल्लक राहू लागलं. मग या शिल्लक धान्याचं काय करायचं? तर त्यातून सुरू झाला व्यापार. आणि जिथे व्यापार आला तिथे संपत्ती आली आणि समाजात गरीब, श्रीमंत असे वर्ग तयार व्हायला सुरुवात झाली. या सगळ्याचा परिणाम काय झाला तर माणसाच्या वस्त्या म्हणजे गावं जास्त प्लॅन्ड, जास्त संघटित झाली. गावानं कोणीतरी नेता असावा याची गरज वाटू लागली. लोकांच्या धार्मिक श्रद्धा, त्यांच्या परंपरा आणखी घट्ट झाल्या. आणि हे काहीतरी युरोपमध्ये किंवा दुसरीकडे घडत होतं असं नाहीये. आपल्या भारतीय उपखंडात सुद्धा याचे पुरावे मिळतात. आहार संस्कृती, जोरवे संस्कृती, माळवा संस्कृती ह्या सगळ्या याच काळातील आहेत. इथे जी तांब्याची भांडी, हत्यारं आणि पक्की घरं सापडली आहेत ती याच बदलांची साक्ष देत आहेत. चला, आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तांब्याने क्रांती तर केली, पण त्यातही एक मोठी अडचण होती आणि त्याच अडचणीमुळे पुढच्या आणखी मोठ्या शोधाचा जन्म झाला. तांबं खूपच भारी होतं, सगळं ठीक होतं, पण त्याची एकच मोठी अडचण होती. ते होतं खूप मऊ आणि लवचिक. म्हणजे मोठ्या कामांसाठी, शक्तिशाली हत्यारांसाठी ते तितकंसं उपयोगी नव्हतं. माणसाला आता यापेक्षाही काहीतरी मजबूत हवं होतं, कारण प्रगती थांबणारी नव्हती. आणि मग माणसाला उत्तर सापडलंच. त्याने काय केलं तर तांब्यामध्ये कथिल म्हणजे टिन नावाचा एक दुसरा धातू मिसळला आणि या 2 धातूंच्या मिश्रणातून जे तयार झालं ते होतं कांस्य, जे तांब्यापेक्षा कित्येक पटीने मजबूत आणि टिकाऊ होतं. आणि इथूनच म्हणजे साधारण इसवी सन पूर्व 2500च्या आसपास ताम्रयुग मागे पडलं आणि सुरू झालं कांस्ययुग. हे युग होतं मोठ्या साम्राज्यांचं, मोठ्या शहरांचं. म्हणूनच बघा, ताम्रयुगाचं महत्त्व खूप मोठं आहे. ते भलेही कमी काळ टिकलं असेल, पण याच युगाने पुढच्या महान संस्कृती आणि मोठ्या शहरांसाठी एक भक्कम पाया तयार करून दिला. इतिहास आपल्याला हेच शिकवतो. जसं एका तांब्याच्या शोधाने तेव्हाचं जग पूर्णपणे बदलून टाकलं, तसंच आजचे आपले कोणते शोध आपलं आणि पुढच्या पिढ्यांचं भविष्य ठरवतील. हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे.